संविधानिक राष्ट्रवाद मंच तर्फे आज म्हणजे आज उद्घाटनाबद्दल मी पहिल्यांदा प्रशांत कोठडिया सर, आता त्यांना सर हे अवॉर्ड पण मिळालेले आहे, त्याच्यामुळे ते मला असं म्हणायचे की मला सर नका म्हणत जाऊ. तर आता त्यांना सर अवॉर्ड मिळालं असल्यामुळे आता तर डेफिनेटली त्यांना मी सरच म्हणेन. नाही तर त्यांनी निमंत्रित केलं याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, बापूसाहेब निंबाळकर, सुभाषजी वारे, रजनीताई आणि इथं उपस्थित जमा उल्हासदादा पवार. कारण मी लहान होतो ज्या वेळेला म्हणजे नाशिकला सेवादलाचा मी काँग्रेसच्या सेवादलाचा सदस्य होतो आणि आमचे प्रशिक्षण वर्ग वगैरे त्यावेळेला चालायचे आणि दादा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या नाशिकमधल्या अनेक सभा मी अटेंड केलेल्या आहेत आणि म्हणजे असं आपल्याला बोलता यावं असं त्यावेळेला कायम वाटायचं लहान असताना दादांसारखं. तर उपस्थित असलेले उल्हासदादा, हा जो विषय आहे म्हणजे आता माझी ओळख करून देत असताना त्यांनी सांगितलं की आणि बरेच जण अजूनही मला ज्येष्ठ पत्रकार म्हणतात. आता माझी पत्रकारिता 4 वर्षापूर्वी संपली. जज लोयांचा खुनाची बातमी ज्या वेळेला केली त्यावेळेला माझी नोकरी गेली, तेव्हापासून मी पत्रकार राहिलेलो नाही. तर त्याच्यामुळे पण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमची मला आवड होती आणि माझं असं मत होतं कायमच की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम फक्त काही क्राईम किंवा पॉलिटिक्स याच्यामध्ये नाही, ते त्या व्यतिरिक्तसुद्धा खूप काही इन्व्हेस्टिगेट करण्यासारखं आहे. ज्याच्यामध्ये एक प्रयत्न मी ती गांधी यात्रा जी केली होती त्यात मला हे इन्व्हेस्टिगेट करायचं होतं की 100 वर्षानंतरचा भारत गांधीजींबद्दल काय विचार करतो हे शोधायचं होतं. आणि तर ते 17,000 किलोमीटर जवळजवळ जनरल क्लास कंपार्टमेंटनी मी भारतभर फिरलो होतो त्यावेळेला. तसंच सावरकरांच्याबद्दल ज्या वेळेला भारतरत्नची त्यांना मागणी केली गेली त्यांना द्यावं असं, तर त्यावेळेला पुन्हा असं वाटलं होतं की हे इन्व्हेस्टिगेट करावं आणि मग त्याच्यातून ती अ लॅम्ब लायनाइज्ड जे टायटल बऱ्याच जणांना नाही आवडलं, कारण म्हणजे शेळीला सिंह बनवलं असं त्याचा मी अर्थ हे केलेलं होतं. तर तोही त्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचा भाग होता. आणि हे सगळं झाल्यानंतर ॲक्च्युली म्हणजे माझी नोकरी तर गेलेलीच होती, पण एका ठिकाणी मला म्हणजे ऑर्निट शानी नावाची एक इस्रायलची ज्यू प्रोफेसर आहे, हायफा युनिव्हर्सिटीत त्या शिकवतात आणि त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक म्हणजे त्या कार्यक्रमालाच मी तिथं योगायोगाने नेहरू सेंटरला मुंबईत कार्यक्रम होता आणि त्या बुक लॉन्चिंगच्या वेळेला मी तिथं गेलो होतो आणि ऑर्निट शानीचं ते पुस्तक वाचलं. तर हाऊ इंडिया बिकम डेमोक्रॅटिक, आणि त्याच्यामध्ये ही पहिली मतदार यादी कशी तयार झाली याचा बरंच तिने अभ्यास करून ते लिहिलं होतं. आणि मग माझ्या मनात खूप कुतूहल आलं. त्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या त्यांनी नाही लिहिलेल्या. तर मला असं वाटलं की हे काय म्हणजे हे आपण शोधायला हवं किंवा ॲटलिस्ट अभ्यास करायला हवा. आणि म्हणून मग मी त्या इलेक्शन कमिशनच्या 16,000 फाईल्स आहेत आर्काईव्हच्या, त्या सगळ्या घेतल्या इलेक्शन कमिशनकडून आणि त्या सगळ्या 16,000 फाईल्स वाचायला सुरुवात केली. आणि मग तेव्हा लक्षात आलं की हे या देशाच्या लोकशाहीत म्हणजे या देशामध्ये लोकशाही जन्माला येत असतानाचं हे एक फार मोठं महाकाव्य आहे हे मतदार यादी बनणं. म्हणजे आज आपल्याला मतदार यादी बनणं म्हणजे काय, तर मी मतदार नोंदणी केली का, मग ती एक यादी प्रिंट होते, माझं नाव आहे की नाही, नंबर आहे की नाही, एवढाच आपला त्याच्यामधला संदर्भ असतो. पण ही बनत असताना याच्या पाठीमागची जो संपूर्ण दृष्टिकोन होता याचा, तो सगळा त्याच्यात मिळाला. तर म्हणजे 27 ऑगस्ट 1947ला पंडित नेहरूंनी एक पत्र लिहिलं राजेंद्र प्रसादांना आणि त्यांना असं सांगितलं की देशामध्ये सार्वत्रिक निवडणूक घ्यायची आहे आणि त्यासाठी देशाची पहिला इलेक्ट्रोल रोल तयार करायचं काम हाती घ्यायला हवं, कारण ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे चेअरमन होते. तर आपण याची सुरुवात करूयात. आणि BN राव हे या सेक्रेटरी इलेक्शन्स ही त्यांना पद दिलं. आणि BN रावांना जे पत्र लिहिलं नेहरूंनी त्यात त्यांनी असं लिहिलं की या देशाची निर्मिती इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्युशनली करायची आहे आणि अजून ही इन्स्टिट्यूशन नाही आहे, इलेक्शन कमिशन नावाची इन्स्टिट्यूशन नाही आहे, पण हे काम तुम्ही सुरू करावं. आणि म्हणून त्यांना सेक्रेटरी इलेक्शन
दिलं. सायमल्टेनियसली ते घटना निर्मितीच्या कामामध्ये सुद्धा होते. आणि मग बी एन रावांनी त्यांच्या हाताखाली घेतलेले 4 ब्युरोक्रॅट्स आणि हा जो एक 8 जणांचा कोर ग्रुप बनला, म्हणजे पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, बी एन राव आणि त्यांच्या हाताखालचे हे 4 ब्युरोक्रॅट्स. आणि हे दर 15 दिवसानंतर मिटिंग घ्यायचे. आणि बी एन राव हा खूप अनुभवी असा ब्युरोक्रॅट होता. आणि बी एन रावांनी सर्वात पहिल्यांदा भारतातल्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला एक पत्र लिहिलं. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की 21 वर्षाचा प्रौढ आणि 6 महिन्याचं डोमिसाईल ज्याच्याकडे आहे, यांची मतदार यादीमध्ये नोंदणी आपल्याला करायची आहे. त्या सर्वांना मतदार बनवायचं आहे. तर संभाव्य अडचणी काय काय येतील हे आधी कळवा. म्हणजे आणि मी हे बऱ्याच वेळेला आमचं बोलण्यातही होतं की आपण वाचतो बऱ्याच वेळेला, पण त्याचा थोडासा विचारसुद्धा जर केला तर लक्षात येतं की हा प्रिएम्प्टिव्ह अटेम्प्ट होता. म्हणजे तुम्ही नंतर लाल फितीमध्ये अडकवून ठेवून काहीतरी शंका कुशंका सुरू करायच्या आणि हे काम थकवायचं, याच्याऐवजी आधीच कळवा की याच्यामध्ये काय काय संभाव्य अडचणी येतील. याचं खूप सिस्टमॅटिक, म्हणजे अगदी थोडक्यामध्ये जर मी सांगू तर साधारण 7,32,000 पत्र त्यावेळेला या कोर ग्रुपला आली देशभरातून, वेगवेगळ्या संघटना, व्यक्ती, या सगळ्यांकडून. या 7,32,000 पत्रांचा जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर दिलं गेलं, पत्र मिळाल्यापासून संपूर्ण. याचं रजिस्टर इलेक्शन कमिशननी त्यावेळेला ते मेंटेन केलेलं होतं. बरं, पत्र म्हणजे आजकाल जशी पत्राची उत्तरं दिली जातात की आपले पत्र प्राप्त झाले, संबंधित विभागाकडे पाठवले, असं नाही. म्हणजे अंतिम संस्कार नाही केला पत्रांवरती. त्या पत्रामध्ये दिलेल्या किंवा सुचवलेल्या संभाव्य म्हणजे ज्या काही अडचणी असतील, सूचना असतील, मागण्या असतील लोकांच्या, कारण की देशाचं नागरिकत्व मिळवण्याची सुद्धा सायमल्टेनियसली धडपड लोकांची चाललेली होती. आणि त्यामुळे हे मतदार यादीमध्ये नाव मिळवणं किंवा स्थान मिळवणं हा त्यातला आणखीन एक भाग होता. यातला एक दुसरा कॉन्टेक्स्ट हा होता की 1937 सालच्या ज्या प्रोव्हिन्शियल इलेक्शन्स झाल्या, ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या, ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा त्याप्रमाणे त्या आधारावरती घेतल्या, तर त्याच्यामध्ये असलेली मतदार हे क्वालिफाईड फ्रँचाईज होती. म्हणजे मतदार कोण असावा याचे निकष होते की तो प्रॉपर्टी ओनर असावा, तो इन्कम टॅक्स पेयर असावा, तो ग्रॅज्युएट असावा. या 3 कॅटेगरीमध्ये जे पुरुष असतील, या पुरुषांच्याच फक्त पत्नी, आई किंवा मुलगी एवढ्याच महिला त्यांच्या मतदार असतील. त्या महिलांची मतदार यादीमधली ओळख ही निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी त्यांची त्याच्यामध्ये नोंद केलेली, तिचं नाव त्याच्यामध्ये नाही. आणि तो हयात आहे तोपर्यंतच ती मतदार यादीमध्ये. हाही त्या 1935च्या ॲक्टची ती प्रोव्हिजन त्याच्यामध्ये होती. आता 47ला आणि ही सगळी म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या ब्रिटिश इंडियाची जी मतदार यादी बनली, ती मतदार यादी 2,80,00,000 मतदारांची बनली. त्यानंतर काही जणांनी मागण्या केल्या की इन्कम टॅक्सची जी अट आहे ती थोडी शिथिल करावी. मग ती अशी शिथिल केली गेली की दर महिन्याला 9 आणे जो इन्कम टॅक्स भरतो तो याच्यामधला मतदार बनू शकतो. तर ती म्हणजे 12 आण्यावरून 9 आण्यावरती आणली. त्यावेळेला ती मतदार यादी 2,80,00,000ची 2,92,00,000 बनली ही मतदार यादी. आणि 2,92,00,000 मतदारांची ही यादी 37 सालची. 47 साली फाळणी झाल्यानंतर या देशात किती लोकसंख्या आहे माहीत नाही. जवळजवळ 2,01,92,00,000च्या आसपास निर्वासित भारतामध्ये पाकिस्तानमधून आणि ईस्ट पाकिस्तानमधून हे भारतामध्ये आलेले. अशा अनेक अडचणी होत्या. भारतातल्या भारतात खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर झालेलं होतं. म्हणजे संस्थानं विलीन न झाल्यामुळे हैदराबादमधून खूप मोठ्या प्रमाणावरती मायग्रेशन झालेलं होतं आजूबाजूच्या राज्यांमध्ये. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये काय काय अडचणी येतील खरोखर याची कोणाला कल्पना नव्हती. आणि म्हणजे अशा अडचणींचा ओघ सुरू झाला. मुंबईचे एक रिफॉर्म कमिशनर होते, त्यांनी हो ते ही क्वालिफिकेशन्स होती. तर त्याच्यामुळे मुंबईच्या एका रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं की ट्रान्सजेंडरला मतदार यादीत घ्यायचं आहे का. आणि त्याला पंडित नेहरूंनी उत्तर पाठवलं की आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक, ऑफकोर्स दे आर व्होटर्स ऑफ इंडिया. आणि
नोव्हेंबर 1947 मधलं त्यांचं पत्र आहे, पंडित नेहरूंचं. त्याला लिहिलेलं की अर्थात ते भारताचे मतदार आहेत, आपला असं लिंग स्पेसिफिक निकष नाही आहे. तर अशा अनेक अडचणी होत्या. एका रिफॉर्म कमिशनरनी पाठवलेलं होतं की 21 वर्षाच्या वयाची अट कशी ठरवायची, कारण की या देशामधली निरक्षरतेचं प्रमाण इतकं प्रचंड होतं, 90% आसपास. त्यांच्याकडे जन्माचे दाखले नाहीत, अनेक साक्षरांकडे सुद्धा जन्माचे दाखले नाहीत. तर वय कसा ठरवायचा? तर या कोर ग्रुपची जी दर 15 दिवसानंतरची बैठक व्हायची, त्याच्यामध्ये नेहरूंनी सांगितलं की ऑन द बीट्स ऑफ ड्रम, म्हणजे त्या सगळ्या मिनिट्स मेंटेन केलेल्या आहेत, ऑन द बीट्स ऑफ ड्रम गावागावात वस्तीत पाड्यापाड्यांमध्ये अनाऊन्समेंट करा आणि लोकांना विचारा की तुमचं वय कसं निश्चित करता येईल. तर राजेंद्र प्रसादांनी त्यांना विचारलं की असं करता येणं शक्य आहे का? त्यावरती पंडित नेहरूंनी सांगितलं की हे शक्य करावं लागेल. याचं कारण लोकशाही नावाचा शब्द या देशातल्या लोकांनी फक्त ऐकला आहे, ती कशी असते हे अनुभवलेलं नाही. ज्या वेळेला प्रशासनाचा अधिकारी त्या गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सुचव, त्यावेळेला द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स, हे त्यांनी त्याच्यात लिहिलेलं वाक्य आहे. द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. आणि त्या ज्या लोकशाहीच्या ॲस्पिरेशन आकांक्षा त्या निरक्षर दरिद्री मागास माणसाच्या झोपड्याच्या दारामध्ये जन्म घेतील, त्यातून त्यांना वाटेल की लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो आणि त्याप्रमाणे सरकार काहीतरी करणार असतं. तर हे करायचं आणि हे केलं. त्यावेळेला अभिनव कल्पना लोकांकडून आल्या. म्हणजे उदाहरणार्थ काही जणांनी सांगितलं की आमच्या परिसरामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दलच्या प्रश्नावल्या आमच्याकडे पाठवा. की उदाहरणार्थ 1933 साली महापूर आला, त्यावेळेला तू काय करत होतास? तू महापूर बघायला गेला होतास का? कसा गेला होता? कडेवर गेला होता का बोट धरून गेला होता कोणाचं? आणि मग बोट धरून गेला असेल तर हा 8 वर्षाचा असेल, आता 14 वर्षांनी हा 22चा आहे, तर याला घ्या मतदार यादीत. आणि हे केलं, म्हणजे हे भारत सरकारने केलं. माझं म्हणजे या सगळ्या मागचं मगाशी मी जे म्हटलं की आपण या गोष्टींचा विचार केला तर या लोकशाही व्यवस्थेचे हे जे नेतृत्व होतं, या नेतृत्वाची केवढी पराकाष्ठा आणि धडपड होती की जास्तीत जास्त लोकांना या मतदार यादीमध्ये सामील करून घ्यायचं, ही जास्तीत जास्त ऑल इन्क्लुझिव्ह कशी बनवायची. म्हणजे आसाममध्ये मोठ्या प्रमाणावरती ईस्ट पाकिस्तानमधून निर्वासित आलेले होते आणि आसाममधल्या रिफॉर्म कमिशनरने असं सर्क्युलर काढून टाकलं होतं की हे जे हिंदू निर्वासित आसाममध्ये आलेले आहेत, बांगला भाषा बोलणारे, हे एक दिवशी आसामला बंगिस्तान करून टाकतील, त्यामुळे यांना मतदार यादीत घेऊ नका, असं त्यांनी तिथं सर्क्युलर काढलेलं होतं. तिथं त्याला रिप्रिमांड केलं गेलं, ते सर्क्युलर कॅन्सल करून दुसरा तिथं आदेश काढला गेला की या सर्वांना मतदार यादीमध्ये घ्यायचं आहे. आणि डोमिसाईलची अडचण आली त्यावेळेला सांगितलं की त्यांच्याकडून फक्त एक अंडरटेकिंग घ्या की उरलेला काळ ते भारतामध्ये इथं राहायला तयार आहेत, या एका अंडरटेकिंगवरती त्यांना या देशाचा मतदार बनवा. त्यामुळे ही खरोखर केवढी मोठी धडपड होती. आणि एवढाच म्हणजे मी कायम हे मानतो की महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशावर झालेले उपकार आहेत. आणि ज्या वेळेला एका रिफॉर्म कमिशनरनी पत्र दिलं की मतदारसंघाचे जे ब्लॉक्स तयार करायचे आहेत आणि घरांचे नंबर द्यायचे आहेत, तर ते घरांचे नंबर कोणत्या दिशेला द्यायचे, पूर्वेकडून पश्चिमेकडे द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेकडे द्यायचे. आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मिनिटमध्ये सांगितलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट असे घरांचे नंबर द्या. तर त्याच्यावरती विचारलं गेलं की असं का करायचं, तर त्यांनी सांगितलं या देशातला सर्व उच्चवर्णीय हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतात, उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. पूर्वग्रह दूषित अधिकाऱ्यांनी मतदार यादीतून यांना वगळू नये म्हणून मुद्दाम घरांचे क्रमांक या दिशांनी दिले तर ही सर्वसमावेशक यादी होईल. आणि म्हणून मी सतत परत तेच म्हणतो की ही इतकी धडपड होती लोकांना या मतदार यादीत सामील करून घेण्याची. 552 जी संस्थानं होती ही विलीन झालेली नव्हती. हे फार मोठ्या प्रमाणावरचं मायग्रेशन झालं होतं. 10 लाखाच्या आसपास मृत्यू झाले होते फाळणीनंतरच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दंगलींमध्ये.
हा संपूर्ण देशामध्ये म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की जी जाती व्यवस्था आणि जी सामाजिक रचना होती त्याच्यामध्ये इतक्या म्हणजे भिंती निर्माण झालेल्या होत्या. प्रचंड मोठ्या प्रमाणामधलं दारिद्र्य होतं, निरक्षरता होती. या सगळ्यांवरती मात करायची होती आणि सर्वात महत्त्वाचं की संविधान नव्हतं. तर मग आज विचार जरी केला तरी अविश्वसनीय वाटतं की त्या पत्रामध्ये नेहरूंनी ज्यावेळेला या गोष्टीची चर्चा केली कोअर ग्रुपमध्ये, त्यावेळेला त्यांना असं सांगितलं, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की संभाव्य संविधानाला अधीन राहून असा आदेश काढू आपण. ही कारण मतदार यादी बनवण्याचा आदेश कसा काढायचा, रेफरन्स काय द्यायचा, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल रेफरन्स काय द्यायचा, तर त्याच्यावरती ही मार्ग काढला की संभाव्य संविधानाला अधीन राहून आम्ही हा आदेश काढत आहोत की अशी मतदार यादी बनवा. आणि तसा आदेश काढला गेला की येणाऱ्या संविधानाला अधीन राहून आम्ही तुम्हाला सांगतो की या निकषांवरती अशा पद्धतीने ही मतदार यादी आपल्याला बनवायची आहे. हा एज डिटर्मिनेशनचा जो विषय आला त्याच्यात काही जणांनी सांगितलं की आमच्या कुंडल्या, जन्मकुंडल्यांवरून रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा आणि ती तारीख शोधा की जन्म किती तारखेला झाला असेल आणि त्यावरून वयाचा अंदाज घ्या. पण ही जी ऐतिहासिक घटनांच्या प्रश्नावल्यांची पद्धत होती ही त्यावेळेला अवलंबली गेली आणि त्यातून ही मतदार यादी कशी सर्वसमावेशक होईल याचा तो प्रयत्न केला गेला. महिलांच्या बाबतीमध्ये असं झालं की सेंट्रल प्रॉव्हिन्समधल्या ज्या महिला होत्या, मध्य भारतामधल्या, त्यांनी हरकत घेतली की आम्हाला आमचं नाव नोंदवायचं नाही. आमच्या नावाची ओळख आमच्या नवऱ्याला माहिती आहे तेवढी पुरेशी आहे, सरकारी अधिकाऱ्याला ते नाव माहीत असण्याचं काही कारण नाही, तर आम्हाला नाव नाही नोंदवायचं. तर याच्या सायमल्टेनियसली या बरोबर महिला काँग्रेसच्या वतीनं जनजागृतीचं अभियान त्या संपूर्ण परिसरामध्ये राबवलं गेलं. रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या. त्या जाहिरातींच्या ट्रान्स्क्रिप्ट्स इलेक्शन कमिशनने आर्काइव्समध्ये सुदैवाने ठेवल्या. आता माहीत नाही ते नष्ट करतील का नाही, पण आहेत आता. आणि आता दुसरं भाग्य असं की त्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे निदान त्या 16,000 फाईल माझ्याकडे तरी आहेत कमीत कमी. तर आणि हे सगळं डिजिटाईज केलं होतं निवडणूक आयोगाने, त्यामुळे ते राहिलं तरी. तर त्या जाहिराती दिल्या गेल्या. जवळजवळ वर्षभर ती कॅम्पेन केली गेली की याच्याबरोबर जे संविधान बनतं आहे त्या संविधानामधून तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्यसुद्धा याच्यातून निश्चित होणार आहेत. म्हणजे नवरा हयात नसताना सुद्धा ते तुमच्याबरोबर राहतील, ते शाबूत राहतील आणि राहिल्या हवेत. म्हणून तुमच्या नावानिशी याच्यामध्ये तुमची नोंदणी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशी ती यादी केली गेली. म्हणजे तोपर्यंत ती नावं रोखली गेली आणि नंतर जवळजवळ त्यांची म्हणजे महिला तयार झाल्यानंतर 1.25 कोटी नावं महिलांची त्याच्यामध्ये वाढली या देशाच्या मतदार यादीत. दुसरा एक मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी मोठं पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं की मुंबईमध्ये असे अनेक नागरिक आहेत, असे अनेक लोक आहेत की जे चाळींच्या पॅसेजेसमध्ये राहतात, जिन्याच्या खाली राहतात, फुटपाथवरती राहतात, हॉटेल्समध्ये काम करतात आणि हॉटेलमध्येच राहतात, झोपतात, तिथंच ते काम करत असतात. तर या लोकांचं काय करायचं. तर इतकं सुंदर त्याच्यावरती त्यांनी लिहिलं, नेहरूंनी उत्तर ज्यावेळेला दिलं की एखाद्याचं मिसफॉर्च्यून हे कारण असू शकत नाही त्याचा मतदार बनण्याचा अधिकार वंचित करण्यापासून. हे त्याचं मिसफॉर्च्यून असलं तरी त्या चाळीचा क्रमांक हा त्याचा घर क्रमांक समजा, त्या दुकानाचा क्रमांक किंवा पत्ता जो काय असेल तो त्याचा घर क्रमांक समजा, पण त्याला मतदार यादीमध्ये घ्या असं करून. आणि असे त्यांनी म्हटलं होतं की 2 लाख पेक्षा जास्त लोक अशी नुसत्या मुंबईमध्ये असतील. आणि मग हा आदेश त्यांनी सांगितलं की ही फक्त मुंबईमधली परिस्थिती नसेल, कदाचित असे देशभरातल्या अनेक शहरांमध्ये असे लोक राहत असतील. तर या सर्वांसाठी म्हणून एक पुन्हा आदेश काढला गेला की म्हणजे देशभरामध्ये असे जे कोण लोक असतील, जे पेव्हमेंट्समध्ये राहतात, जे स्टेअरकेसच्या खाली झोपतात किंवा पॅसेजेसमध्ये झोपतात, या सगळ्यांना सुद्धा मतदार यादीमध्ये घेण्यात यावं. म्हैसूरच्या राजांनी पत्र पाठवलं. त्यांनी सांगितलं की इतकं मनुष्यबळ लागेल, इतका खर्च येईल, 4400 रिम कागद या सगळ्या कामासाठी लागणार आहे, तर हा सगळा खर्च कोण करणार.
तर त्याला उत्तर देताना असं सांगितलं की भारत सरकार या संपूर्ण गोष्टीचा खर्च करेल. आणि त्या मिनिट्समध्ये त्यांनी असं म्हटलं की अप्रत्यक्षरित्या भारतामध्ये भारताच्या प्रभुत्वाखाली भारतात विलीन होण्याचा हा राजा मान्य करतोय. कारण म्हैसूरच्या राजाबाबतीत आधीचा इतिहास एकदम वेगळा होता. तिरंगा फडकवला म्हणून 20 जणांना गोळ्या मारल्या होत्या म्हैसूरच्या राजाने, आणि त्याचं अभिनंदन सावरकरांनी केलं होतं त्यावेळेला. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या. याच्याबरोबर या निर्वासितांच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की घर क्रमांक काय द्यायचा, त्यांना घरच नाही. समजा अंडरटेकिंगवरती आपण त्यांचं हे लिहून घेऊ की उरलेला काळ भारतात राहायला तयार आहेत, पण घर क्रमांक काय करायचं. मग असं सांगितलं गेलं की निर्वासितांच्या छावण्यांचा जो क्रमांक असेल तो त्यांचा घर क्रमांक समजा आणि त्यांना या मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्या. पर्दानशीन या त्या सगळ्या याच्यामध्ये हा शब्द खूप त्या कॉरस्पॉन्डन्समध्ये आहे की या देशामधल्या ज्या पर्दानशीन महिला आहेत, ज्या पडद्यामध्ये राहतात, त्यांच्या बाबतीमध्ये काय करायचं. तर त्यावेळेला असंच सांगितलं गेलं की हे जे आपले कर्मचारी असतील, या कर्मचाऱ्यांच्या सोबत ज्या महिला म्हणजे अशा महिला पाठवाव्यात ज्या शिकलेल्या असतील, ज्या पडदा घालून जातील, आणि त्या पडदा घालून गेलेल्या महिला त्या पर्दानशीन महिलांशी बोलतील आणि त्यांची ओळख पटवतील, त्यांची वयाचा हे करतील, पण त्या सगळ्या महिलांना मतदार यादीमध्ये घ्या. त्या चर्चांमध्ये तर बऱ्याच गोष्टी होत्या की आपल्याला आश्चर्य वाटतं की अमेरिकेमध्ये निवडणूक झाली आता गेल्या वर्षी, आणि मी तिथं होतो, आणि असं वाटलं की इथं बायडेनचं चिन्ह काय आहे, बायडेन निवडणुकीला उभे आहेत, चिन्ह काय, ट्रम्पचं चिन्ह काय. तर तिथं काही चिन्ह वगैरे हा प्रकार नाही. भारतात चिन्ह हा प्रकार कसा आला, तर तो याच्यामधून आला की 90% इलिटरेट असलेल्या देशामध्ये ते जर मतदार यादी वाचू शकणार नसतील, उमेदवार यादी, आणि उमेदवार कोण, पक्ष कोणता, हे जर त्याला वाचता येणार नसेल या निरक्षर मतदाराला, तर तसं होऊ नये म्हणून चिन्हाचा वापर करायचा. आणि चिन्हाचा प्रचार निवडणुकामध्ये झाल्यानंतर तो आयडेंटिफाय करेल की अमुक अमुक चिन्ह म्हणजे अमुक अमुक पक्ष किंवा अमुक अमुक उमेदवार, आणि मग तो त्या चिन्हाप्रमाणे मतदार. तर म्हणजे बऱ्याच वेळेला जे होतं की म्हणजे जसं सरांनी म्हटलं की अनेक वेगवेगळ्या देशांमधल्या गोष्टींचा म्हणजे हे वापरून या देशाचं संविधान बनवलं, हा जो अपप्रचार सतत होतो, तर हा सर्वात मोठा पुरावा आहे की एक डिपार्चर फ्रॉम द ब्रिटिश लेगसी, कम्प्लीट डिपार्चर फ्रॉम द ब्रिटिश लेगसी याच्यामध्ये आपल्याला दिसतं. ही भारताच्या लोकांनी, भारताच्या नेतृत्वानी इमॅजिन केलेली हे लोकशाहीचं स्वरूप होतं, जे त्याच्यानंतर ते प्रयत्नपूर्वक अस्तित्वामध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते. पहिला देश असणार होता जो ॲडल्ट फ्रँचाईजवरती मतदानाला जाणार, 1947 सालचा भारत देश. ॲडल्ट फ्रँचाईज या सर्वसाधारण निकषावरती जगात ज्यांच्याकडे निवडणुका व्हायच्या तिथं कुठेही ॲडल्ट फ्रँचाईज या एकमेव निकषावरती होत नव्हत्या. सगळीकडे क्वालिफाईड फ्रँचाईज सगळ्या देशांमध्ये होती, आणि म्हणून हा आणखीन जास्त महत्त्वाचा भाग ठरतो. कास्ट रिलिजनच्या कॉलमबद्दल म्हणजे ही मतदार यादी तयार करत असताना असं म्हटलेलं होतं की कास्ट आणि रिलिजन पण त्याच्यामध्ये असावं, कारण सायमल्टेनियसली एक चर्चा अशी होती की आधीच्या निवडणुकांमध्ये जसं कम्युनिटीजसाठी मतदारसंघ होते, तर इथं असं होतं की मतदारसंघ हे राखीव ठेवले जातील डेफिनेटली, पण ते असे कम्युनिटी म्हणून असं असणार नाही. सर्वसाधारण मतदारसंघ हे राखीव केले जातील. तर म्हणून मग ते त्याच्यामध्ये कास्ट असायला हवी. त्याच्यावरती काही जणांचं विशेषतः, आणि याच्या बाबतीत असं होतं की लिबरल आणि जे कॉन्झर्वेटिव्ह या दोघांचं असं म्हणणं होतं की कास्टचा कॉलम याच्यात नको. आता दोघांचे हेतू वेगवेगळे होते. म्हणजे लिबरल्सचं असं म्हणणं होतं की कास्ट आणखीन रुजेल या देशामध्ये, म्हणून याच्यामध्ये कास्टचा कॉलम नसायला हवा. आणि कॉन्झर्वेटिव्हचं असं म्हणणं होतं की रिअलायझेशन होईल ना लोकांना की आपली संख्या किती आहे आणि आपल्यावरती प्रभुत्व गाजवणाऱ्यांची संख्या किती आहे, तर हे होऊ नये, हे रिअलायझेशन होऊ नये म्हणून कास्टचा कॉलम याच्यामध्ये नसावा, अशी त्यांची इच्छा होती उजव्या विचारसरणीच्या लोकांची. म्हणजे RSSनी तर, आणि मला ते शोधायचं होतं कारण ते ऑर्निटच्या पुस्तकामध्ये नव्हतं, की RSSची या काळामधला पत्रव्यवहार काय होता मतदार यादी बनण्याच्या काळातला किंवा हिंदू महासभेचा. आणि त्यांनी तर स्पष्टपणे अशी मागणी केली होती की 25 वर्षाचा पदवीधर पुरुष किंवा किमान 15 एकर जमीन असलेला जमिनीचा मालक, महिला नाही, फक्त एवढे पुरुषच मतदार असतील. आता 25 वर्षाचा पदवीधर
पुरुष. म्हणजे देशामधली साक्षरतेचं प्रमाण होतं 11.2%. साक्षरता या 11.2%मध्ये पदवीधर कोण होते आणि किती होते, आणि तेवढेच मतदार. म्हणजे पुन्हा एकदा ही चातुर्वर्ण्याची जी व्यवस्था आहे ही त्याच्यातून जन्माला घालायची आणि त्याला असं म्हणायचं की ही लोकशाही आहे. पण व्यवस्था ही पूर्णतः ती चातुर्वर्ण्याची असणार, कारण की पदवीधर देशभरामध्ये जे होते त्यामध्ये त्यातले कदाचित 98% हेच उच्चवर्णीय याच्यातले मतदार असणार होते, म्हणजे पदवीधर असणार होते. त्यामुळे तेवढेच मतदार झाले असते. महिलांना तर मतदार यादीत घेऊच नाही असं संघाची इच्छा होती. तर हा त्यांचा त्या कॉरेस्पॉन्डन्स आणि पाठपुरावा त्या काळामध्ये चाललेला होता. SGPC म्हणजे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी जी आहे त्यांनी असं पत्र लिहिलं होतं की शीख हा धर्म म्हणून त्याची नोंद करावी, कारण त्याच्या आधीच्या याच्यामध्ये शीख हा हिंदूंचाच भाग आहे अशा पद्धतीने त्यांची ओळख केलेली होती. तर शीख हा वेगळा रिलिजन आहे म्हणून त्या अशी नोंद आमची त्या कॉलममध्ये असायला हवी, ही मागणी होती. आसाममध्ये अनेक ट्रायबल एरियाज असे होते की जे त्यावेळेला फेडरली ॲडमिनिस्ट्रेड होते, म्हणजे थेट केंद्राकडून म्हणजे व्हाईसरॉयकडून ते एरिया केले जायचे. पण म्हणजे आज असं ज्यावेळेला म्हणजे ते सगळं वाचलं त्यावेळेला लक्षात आलंच, म्हणजे की या ट्रायबल्सनी 5-5 दिवस पायी प्रवास केला. 5-5 दिवस पायी प्रवास केला आणि या अधिकाऱ्यांना, म्हणजे जे मतदार यादी बनवण्याचं काम करत होते त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला पण घ्या या मतदार यादीत, आम्हाला त्यांनी तर असं म्हटलं आमचा मंत्री असावा अशी आमची इच्छा आहे. आणि तिथं कधीही निवडणूक झालेली नव्हती, तिथं कधीही त्यांना मतदार यादीमध्ये घेतलेलं नव्हतं. त्या कायम हा प्रश्न असायचा की हे कसे काय यांना गव्हर्न करायचं. आणि हा विषय ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की हे कसं होईल. तर त्यांनी सांगितलं आम्हाला तर सवय आहे निवडणुकीची, आमच्या गावामधला जो काही कारभार असेल वस्तीमधला पाड्यांवरचा हा आम्ही निवडून ठेवलेला मनुष्य ठरवतो. त्यांनी तो जो शब्द वापरला तो विलेज हाऊस. तर आम्ही त्या विलेज हाऊसमध्ये एकत्र जमतो आणि आम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी ठरवतो की आता येणाऱ्या जो काही प्रश्न असेल समस्या असेल त्याच्या बाबतीत आपण काय करायचं. तर हे आता आमच्या कल्चरमध्ये आहे इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करणं हे. त्यामुळे आम्हाला या मतदार यादीमध्ये घ्या. आणि मग त्यांना मतदार यादीमध्ये घेण्यासाठी पुन्हा एक खूप मोठी म्हणजे प्रोसेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून त्या वेळेला झाली. याच्यामध्ये म्हणजे शिखांच्या याच्यात जे 4 म्हणजे 4 पंथ आहेत, मझहबी, रामदासी, कबीरपंथी आणि सिकलगार, यांना त्यावेळेला शेड्यूल कास्ट म्हणून मान्य केलं गेलं. आणि त्यावेळेचा सगळा तो कॉरेस्पॉन्डन्स पुन्हा तो आहे की ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन जे तयार करायला सुरुवात झालेली होती त्या ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशननी देशामधल्या अनेक जाती शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब आहेत हे तोपर्यंत त्यांच्या ड्राफ्टमध्ये घेतलेलं नव्हतं. आणि मग त्यांनी घेतलेलं नसताना यांना शेड्यूल कास्ट म्हणून कसं ट्रीट करायचं हा त्याच्यामधला प्रश्न दरवेळेला येत होता. तर या सगळ्या इनपुट्स हे जे देशभरामधून येत होते त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की हे सगळे इनपुट्स घेऊन आम्ही पुढे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये चर्चा करतोय की कॉन्स्टिट्यूशन कसं असावं. त्यामुळे या सगळ्यावरचं उत्तर हे संभाव्य कॉन्स्टिट्यूशन हे यावरचा उत्तर असेल. तर यांचं आत्ता कसं शेड्यूल कास्ट म्हणून रेकॉग्नाइज करायचं, तर संभाव्य संविधानाला अधीन राहून यांना आज शेड्यूल कास्ट म्हणून रेकॉग्नाइज करायचं, असं तो सगळा प्रयत्न होत होता. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आता काही फॅक्ट्स सुद्धा ज्या होत्या की 7,32,000 पत्र आली, यातलं एकही पत्र एकाही महिलेकडून आलेलं नव्हतं. एकाही महिलेनी सरकारला त्यावेळेला पत्र लिहिलेलं नव्हतं की या मतदार यादीमधल्या त्यांच्या अस्तित्वाबद्दल. तरीही त्यांना या सगळ्या मतदार यादीमध्ये घेतलं. आणि म्हणजे हे सगळं जेव्हा झालं त्यावेळेला BN रावांनी पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी असं लिहिलं की 18,90,00,000 मतदारांची 220 यार्ड थिक, म्हणजे थिकनेसमध्ये 220 यार्ड एवढी आणि 49.2% लोकसंख्येला सामावून घेणारी मतदार यादी तयार झालेली आहे.
आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. त्याला नेहरूंनी एका ओळीचं पत्र पाठवलं, उत्तर लिहिलं आणि त्यांनी लिहिलं, दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. म्हणजे आपण प्रॉफिटिक जे शब्द ऐकतो ना, ते काय वास्तवात असतात हे त्याच्यात आपल्याला दिसतं, की हे आज वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आणि हे ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन तयार झालं, म्हणजे ही इलेक्ट्रोल रोल तयार झाला. इलेक्ट्रोल रोल ज्यावेळेला तयार झाला त्यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशातली लोक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले, नंतर नागरिक बनले. कारण संविधान नंतर आलं, त्याच्या आधी मतदार यादी तयार झालेली होती. त्यामुळे या देशातले नागरिक हे पहिल्यांदा या देशाचे मतदार मधले, त्याच्यानंतर ते नागरिक बनले. म्हणून मी म्हणजे महिलांच्याही बाबतीमध्ये मी म्हणतो की इतक्या कमी संख्येमधल्या महिला मतदार होत्या. आज ज्यावेळेला भारताने 49.2% लोकसंख्येला सामावून घेणारी ही मतदार यादी बनवली, या मतदार यादीतल्या 85% मतदारांनी एकदाही आयुष्यात मतदान केलेलं नव्हतं. एकदाही आयुष्यामध्ये मतदान केलेलं नव्हतं. फर्स्ट टाईम व्होटर्स ज्याला आपण म्हणू, ते 85% होते मतदार यादीच्या. आणि हे या देशामध्ये ज्यावेळेला महिलांना मतदार यादीमध्ये घेण्याचा प्रयोग केला गेला, 1965 साली अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. 1965 साली. 1947 साली माझ्या देशाची अमेरिकेतली राजदूत महिला होती. म्हणजे या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये मला बोलावलं होतं आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये तो सगळा कार्यक्रम जाता मला माहिती होतं की हा अख्खा अभाविपचा गड आहे आणि मोदीचा मतदारसंघ, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री, तिथं बरंच ते आणि सावरकर विषय मला सांगितलेला होता. तो झाला, तो म्हणजे तो बोलून वगैरे झाला. एक मुलगा त्याच्या आईला घेऊन आला आणि तो म्हटला की BHUमध्ये विद्यार्थी संघटनेचं मी काम करतो आणि माझी आई आणि आम्हाला 26 दिवस तुरुंगात ठेवलं होतं योगी सरकारने. आणि का तुरुंगात ठेवलं होतं तर BHUमधली लायब्ररी ओपन करा अशी त्यांनी मागणी केली आणि त्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं. म्हणजे तिथं उपोषणाला बसले म्हणून त्यांना अरेस्ट केली आणि त्यांना 26 दिवस तुरुंगामध्ये ठेवलं. तर माझी आई माझ्यावर खूप चिडते आणि ते आपण जे म्हणतो नौका जे चालवतात त्या नावाडी मल्हार त्या समाजाचा तो होता. तर तो म्हटला की असं असं आहे आणि माझी आई खूप चिडते. ती मला म्हणते तू राजकारणात जाऊ नको. तर मी आईला माझ्या घेऊन आलो इथं. तर त्या मला म्हटल्या की मला हे बिलकुल आवडत नाही. तर म्हटलं का बरं आवडत नाही? तर म्हणे की नाही राजकारण हे आपलं काम नाही. म्हटलं किती वर्ष तुम्ही राजकारण करताय? तर म्हणे म्हणजे? तर म्हटलं अहो 70 वर्ष झाली तुम्ही राजकारणात भाग घेऊ शकताय. 5000 वर्ष दुसऱ्यांनीच तुमचं ठरवलं ना आयुष्य काय आहे. तुम्हाला फक्त 70 वर्ष झाली की तुम्हाला राजकारणामध्ये काहीतरी से मिळतोय. एवढ्या लवकर जर तुम्ही कंटाळून जाऊन राजकारणापासून दूर राहा असं मुलाला सांगणार असाल तर पुन्हा ती 5000 वर्ष येतील. आणि ती आणायची आहेत का? ती जर आणायची नसतील तर घेऊ द्या त्याला राजकारणात भाग. ती नको असतील तर त्याला घेऊ द्या पुन्हा राजकारणामध्ये भाग. आणि निश्चितपणे त्याच्या मताचा किंमत झाली पाहिजे आणि हे झालं त्याच्या ॲस्पिरेशन्स प्रमाणे कामकाज व्हायला हवं. हे जर हा आणि म्हणून माझं असं म्हणणं ना की हे ज्या वेळेला म्हणतात ना की 60 वर्षात काय झालं आणि 70 वर्षात काय झालं, या देशात 5000 वर्षात जे झालं नव्हतं ते पहिल्या 2 वर्षात झालं. 5000 वर्षात जे झालेलं नव्हतं ते पहिल्या 2 वर्षात झालं. या देशातल्या दरिद्री गरीब मागास समाजाच्या माणसाला बोलता आलं की मला काय हवंय, मला काय नकोय, तुम्ही जे करतात ते मला मान्य आहे का मला अमान्य आहे आणि माझ्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार त्याला पहिल्या 2 वर्षात दिला स्वातंत्र्य मिळाल्याच्या. कुठल्या 70 वर्षाचा तो हिशोब फार महाग जाईल, त्यामुळे तो हिशोब त्यांनी विचारूच नये खरं तर. पण हे वास्तव आहे. आणि काय याच्यातून काय काय गोष्टी साध्य होत होत्या की एक मतदार यादी बनवण्याची प्रक्रिया चालू असताना जसं आधी म्हटलं की या ॲस्पिरेशन्स जन्माला येत होत्या. ही डेमोक्रेसी वॉज फाइंडिंग इट्स रूट्स. आणि ते होत असताना देशामध्ये एक नॅशनल युनिटीचं फिलिंग ही देशभरामध्ये सर्व समाज जाती धर्म पंथांमध्ये हे निर्माण व्हायला लागलेलं होतं. आणि म्हणून हे अत्यंत अतुलनीय काम या काळामधलं जे झालं ते हे होतं. आणि म्हणून दरवेळेला असं वाटतं की
या देशामधली लोकशाही, जसं म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की इथं येणारा फीडबॅक जो आहे लोकांचा, तो घेऊन आम्ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये चर्चा करतो. त्यामुळे माझ्या देशाची लोकशाही ही खालून वर जन्माला आलेली आहे. खालून वर. ही आयव्हरी टॉवरमधून लादली गेलेली नाही आहे, मॅग्ना कार्टा नाही आहे. ही या देशातल्या गोरगरीब, दिरदिरी, निरक्षर, मागास समाजाच्या माणसांनी हिला जन्म दिलेला आहे. मला एकदम इमोशनल झाल्यासारखं झालं. तर आणि म्हणून मी असं म्हणतो की हे या देशाच्या लोकशाहीचं महाकाव्य आहे, ही मतदार यादी कशी बनली. आणि म्हणजे आजही निवडणुकांमध्ये ज्या वेळेला प्रचार होत असतो, मला तर वाटतं की एवढी एकच गोष्ट जरी लोकांना सांगितली आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये की कसं झालं, हे कसं कसं आणलं इथपर्यंत, कसं जन्माला घातलं. आज आपण कुठे आहोत? आज आम्ही धडपड करतोय की लोकांना मतदार यादीमधून कसं काढून टाकता येईल याची. म्हणजे मतदार यादीमध्ये नाव नाही किंवा आजोबांचा जन्माचा दाखला नाही म्हणून ज्याला वीर पुरस्कार मिळाले असे लष्करी अधिकारी आम्ही डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवले आसाममध्ये. कुठून कुठे आलो आहोत? ही लोकशाही पुढे न्यायला हवी होती का मागे? आणि ही इतकी धडपड, इतकं प्रॉफेटिक किंवा व्हिजनरी नेतृत्व या देशाला मिळालं. म्हणून मी दरवेळेला कायम म्हणत राहणार की महात्मा गांधी, पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर हे उपकारच आहेत या देशावरती झालेले, आणि त्यातून ही लोकशाही जन्माला आली. ऑर्डिनरी माणूस या देशातला हा ड्रायव्हिंग फोर्स होता ही मतदार यादी बनण्याच्या मागचा. तो ह्या प्रत्येक गोष्टी कम्युनिकेट करत होता, आग्रह धरत होता, त्या मान्य करून घेत होता. ते कन्व्हिन्स करण्यासाठीची धडपड. म्हणजे 7,32,000 पत्र जातात. आपण इमॅजिन तरी करू शकतो, 11% साक्षरता असलेल्या देशातून, फक्त 11% साक्षर असलेल्या देशातून 7,32,000 पत्र पाठवली जातात. आणि प्रशासन हे एन्श्युअर करतं की प्रत्येकाला उत्तर दिलं जाईल. हा केवढा मोठा दृष्टिकोन आणि याच्या मागची व्हिजन होती. यातून ही लोकशाही जन्माला आली. त्यातून आपल्याकडे 52 सालची पहिल्यांदा निवडणूक झाली. 24 तास आपल्या आधी जन्माला आलेल्या देशामध्ये, पाकिस्तानात 1971ला पहिली निवडणूक झाली. माझ्या देशाने हे 47 साली मतदार यादी बनवायला घेतली आणि 52ला पहिली निवडणुकीतून जगाला दाखवून दिलं की ॲडल्ट फ्रँचाईजवरती इतक्या मोठ्या देशामध्ये, इतक्या निरक्षर आणि गरीब देशामध्ये सुद्धा निवडणूक कशी होऊ शकते, लोकशाही कशी वाढवता येऊ शकते. आणि त्यातून टिकवलेली ही लोकशाही, त्यातून जन्माला घातलेली लोकशाही आज जर धोक्यामध्ये आहे असं मला वाटत असेल तर प्राणपणाने मी त्याचा प्रतिकार केला पाहिजे. प्राणपणाने याचा प्रतिकार केला पाहिजे. हे मला ते मिळालं हे माझं भाग्य, कारण त्यासाठी माझ्या आधीच्या कुठल्या तरी पिढीने धडपड केलेली होती. माझ्या मुलीला सुद्धा हे मिळावं असं जर मला वाटत असेल तर त्यासाठी मी धडपड करायला हवी. त्या 33 कोटींमधला एकही येणार नाही आपली मदत करायला तिथं. आणि ते कोरोनात आपण सगळ्यांनी पाहिलं पण आहे. पण आज हे वास्तव लक्षात घ्यायला हवं की याची खरोखर प्रत्येक गोष्टीची किंमत असते आणि ती किंमत चुकवण्याची आपण तयारी ठेवायला हवी. आपण खरोखर म्हणजे यांनी पण मगाशी जसं सांगितलं की आपण भाग्यवान आहोत. आपण फार भाग्यवान आहोत खरोखर की आपल्याला अशी नेतृत्व मिळालं या 3 त्रिमूर्तीचं या देशामध्ये. असं संविधान निर्माण झालं, अशा पद्धतीने लोकशाही प्रक्रिया या देशामध्ये रुजवली गेली. आणि म्हणून मी म्हणतो की हे भाग्य आहे, हे टिकावं. असंच मी भाग्यवान आहे असंच माझ्या मुलीलाही म्हणता यावं. त्यासाठी म्हणून आपण ही धडपड करायची की तिलासुद्धा असं वाटलं पाहिजे की ती भाग्यवान आहे की या देशामध्ये ती जन्माला आली. त्यामुळे आज पंडित नेहरूंच्या जयंतीच्या दिवशी फक्त आणि फक्त आपण त्यांचे ऋण मानू शकतो. दुसरी कुठलीच भावना खरं तर मनात येऊ शकत नाही. आज काय लोक बरळत आहेत त्याला तर जे प्रत्युत्तर असेल ते देऊच वेळोवेळी. पण आज फक्त अत्यंत ऋणी भावनेनी पंडित नेहरूंना आजच्या त्यांच्या जयंतीच्या दिवशी ही आदरांजली म्हणून आपण म्हणूयात. मला इथं आपण बोलावलं आणि इतकं माझं बोलण्याची संधी दिली याबद्दल आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. धन्यवाद.